मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पश्चिम येथील पार्क साइट परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राहुल नगर भागात पहाटेच्या सुमारास घरात मोठ्या आवाजात गाणी लावली या क्षुल्लक कारणावरून सख्ख्या भावांमध्ये तुफान वाद झाला. या वादाचं रूपांतर पुढे भीषण हाणामारीत होऊन दोघा भावांनी तिसऱ्या भावाच्या कुटुंबावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला चढवला. या रक्तरंजित घटनेत वडील आणि त्यांच्या 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून पत्नी आणि धाकटा मुलगा हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या थरारक घटनेमुळे संपूर्ण विक्रोळी परिसरात आता प्रचंड खळबळ माजली आहे. नेमकं घडलंय काय याबद्दल सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. पार्क साइट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहुल नगर येथे विश्वकर्मा कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील 4 भाऊ हे एकाच इमारतीत राहतात. मिळालेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास सुनील विश्वकर्मा वय वर्ष 40 यांनी घरात मोठ्या आवाजात गाणी लावली होती. या मोठ्या आवाजाला त्यांचा भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी तीव्र आक्षेप घेतला. याच कारणावरून भावांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र पाहता पाहता हा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात सुरेंद्र आणि सूरज या दोघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत थेट धारदार शस्त्रानं सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्यानं सुनील विश्वकर्मा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्यात सुनील यांची पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पार्क साइट पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मुख्य आरोपी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. सध्या फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे एकत्र केले असून अधिकचा तपास सुरू आहे. याबद्दलची अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.